नमस्कार, मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमतच्या स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. बातम्यांचा आढावा घेऊया थोडक्यात. जाऊयात औरंगाबादमध्ये. औरंगाबादेत हायकोर्टाच्या नूतन वास्तूचं लोकार्पण झालंय. या लोकार्पण समारंभाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू, भारताचे मुख्य न्यायाधीश NV रमण उपस्थित होते. नवीन वास्तूसह नव्या पदांची सुद्धा इथं भरती होणार असल्यानं औरंगाबाद हायकोर्टमध्ये प्रलंबित खटले लवकर सुटतील अशी अपेक्षा आहे. या इमारतीसाठी जवळपास 88 कोटींचा खर्च आलाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आमरण उपोषणाची ही बातमी आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर 27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचारी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आणि विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटना आक्रमक झाली. एसटी कर्मचारी संघटनेच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषण केल्यास प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं ही मागणी केली जाते. हिवाळी अधिवेशनात विधान भवनावर मोर्चा काढण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. बोगस टायपिंग प्रमाणपत्रधारकांना आळा घालण्यासाठी आयोगानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. MPSC उमेदवारांसाठी आयोगाकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. लिपिक, टंकलेखक व कर सहाय्यक या पदाच्या भरतीकरता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखक कौशल्य चाचणी घेण्याचा आयोगानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. सदर चाचणी पात्रता स्वरूपाची असणार आहे. पुणे-सातारा हायवेवरील नव्हे सेल्फी पॉइंट जवळ पुन्हा अपघात झालाय. त्यात तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर 9 जण गंभीर जखमी झाले. इथेनॉल वाहून नेणाऱ्या टँकरनं टेम्पो ट्रॅव्हलरला जोरात धडक दिल्यानं अपघातग्रस्त गाडी थेट हायवे पुलावरून खाली सर्व्हिस रोडवर येऊन पडली होती. एकापाठोपाठ 3-4 वाहनांना या गाडीनं धडक दिली. एवढा हा अपघात भीषण होता. कालही इथं अपघात झाला होता. या ब्लॅक स्पॉटवर आजवर 50च्या वर बळी गेलेत. तरीही हायवे ऑथॉरिटी अधिकारी या तीव्र उतारावर स्पीड ब्रेकर बसवत नाहीये. त्यामुळे इथं वारंवार अपघात होत असल्याचं पोलिसांचं आणि स्थानिकांचं म्हणणं आहे. बातमी जळगावमधून. जळगावातील शेंदुणी गावात एका आरोपीची मिरवणूक काढण्यात आली. जामीन मंजूर झाल्यानंतर अफसर खाटीक हा गावात आला होता. 2 गटात धार्मिक वाद निर्माण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून जामीन नामंजूर आणि कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी केली आहे. वाशिम जिल्ह्यात सततच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं अतोनात नुकसान झालंय. जे सोयाबीन शेतकऱ्यांच्या हाती लागलं त्याची रब्बीच्या पेरणीसाठी विक्री करावी लागते. मात्र सद्यस्थितीत सोयाबीनचे दर प्रचंड कमी झाल्यानं शेतकऱ्यांना फटका बसतोय. सोयाबीनला 3,000 ते 4,500 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. त्यामुळे आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे. अशात वाचलेल्या सोयाबीनला भाव नसल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. दरम्यान बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव पाडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्याची मागणी शेतकरी करतायत. बुलढाण्यातील मलकापूरमधील माकनेर गावात मंदिरासमोर वाळत घातलेले सोयाबीन हटकले असता पुजाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. ही घटना मंदिरासमोर लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे गावकरी चांगलेच संतापले असून मारहाण करणाऱ्या घनश्याम ढोले यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात येते. त्यासाठी गावकरी एकवटले असून मलकापूर ग्रामीण पोलिसांकडे कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. पुणे जिल्ह्यातील चाकण शिक्रापूर महामार्गावर कडाचीवाडी इथल्या गणेश मंदिरासमोर एका उभ्या असलेल्या बसखाली 10 फूट लांब आणि 30 किलो वजनाचा अजगर आढळून आला. नेचर गार्ड ऑर्गनायझेशनचे सर्पमित्र प्रमोद खामकर, बापूसाहेब सोनावणे आणि प्रफुल्ल गुरव यांनी अजगराला पकडून विक्रांत चौधरी आणि सोन्या भुजबळ यांच्या सहकार्यानं वनविभागाच्या स्वाधीन केलं. सोयाबीन मंदिरासमोर वाळत घालू नको म्हणून हटकले असता पुजाऱ्याला मारहाण करण्यात आली. ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. केंद्र सरकारने CBI, ED आणि NCBच्या चौकशा लावून महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. बुलढाण्यातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी हा गंभीर आरोप केला. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रानं विविध चौकशा लावल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय. विशेष म्हणजे कोरोना हा संपलेला नसल्याचं सांगत मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मास्क न लावता उपस्थितांसमोर भाषण ठोकलं.
राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधकांना जोरदार आव्हान दिलंय. 2.5 वर्ष मला का आत ठेवलं, मी बोलतो म्हणून, पण आताही मी थांबणार नाही, मी बोलत जाणार, असं आव्हान त्यांनी दिलंय. दरम्यान नांदेडमधील देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रचार सभेत ते बोलत होते. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास दिला जातोय, आज तुमची वेळ आहे, उद्या आमची वेळ येईल, असं म्हणत त्यांनी विरोधकांना जोरदार इशारा दिलाय. इयत्ता 1ली ते 4थी शाळा सुरू करण्याबाबत सर्वच जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी सकारात्मक असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री मंत्रिमंडळात आणि कोविड टास्क फोर्स सोबत चर्चा करून लवकरच 1ली ते 4थीच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जवळपास सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची जिल्ह्यातील शाळांचा आढावा घेण्यासाठी ऑनलाईन बैठक घेतली. राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास साधता यावा यासाठी शासनानं आदर्श शाळा हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला असून यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालण्याचे निर्देश दिलेत. साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत अजित पवारांची संबंधित साखर कारखान्याची चौकशी करण्यात आली आहे. कारखान्यात कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा खुलासा अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय. खोट्या माहितीच्या आधारावर विरोधकांनी आरोप केल्याचं अजित पवार म्हणाले. विरोधकांनी लावलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळले. तसंच कोणत्याही साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला नसल्याचा पुरावाच त्यांनी माध्यमांना दिलाय. कोणता साखर कारखाना कसा विकला गेला याची माहिती त्यांनी दिली आहे. परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने आदेश दिलेत. आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी या संदर्भात अर्ज केला. कोरेगाव भीमा हिंसाचार घडला त्यावेळी परमबीर हे एडीजी लॉ अँड ऑर्डर आणि रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त होत्या. हिंसाचाराच्या घटनेच्या अनुषंगानं त्यांच्याकडील इंटेलिजन्स इनपुट आणि इतर माहिती महत्त्वाची असल्यानं त्यांची साक्ष आवश्यक असल्याचं आशिष सातपुते यांनी म्हटलंय. सातपुते यांचा अर्ज मंजूर करताना आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांनी परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स जारी करण्याचे आदेश दिले. चिखली भाजपच्या वतीने चिखली शहराच्या नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे आणि त्यांचे पती कुणाल बोंद्रे यांची भाजप पक्षामधून अचानकपणे हकालपट्टी करण्यात आली. या संपूर्ण घटनेनंतर बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं. नगरपालिकेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत भाजप शहर नेत्यांनी विद्यमान नगराध्यक्षांची हकालपट्टी केल्याने खळबळ माजली. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी एनसीबी कार्यालयात दाखल झाले. काही कागदपत्र घेऊन पूजा ददलानी एनसीबी कार्यालयात दाखल झाली. 2 दिवसांपूर्वी शाहरुख खानच्या निवासस्थानी काही कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी एनसीबीचे अधिकारी गेले होते. त्या संदर्भातील कागदपत्र घेऊन पूजा एनसीबी कार्यालयात दाखल झाल्याची माहिती मिळते. अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिची एनसीबीच्या कार्यालयात दुसऱ्यांदा चौकशी झाली. तब्बल 3.5 तास अनन्याची चौकशी झाली. एनसीबीनं तिला सोमवारी देखील या प्रकरणी चौकशीसाठी बोलावलंय. आर्यन बरोबर केलेल्या व्हॉट्सअप चॅटमुळे तिला दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. एनसीबी अधिकाऱ्यांनी अनन्या आणि आर्यन या दोघांच्या चॅटमधून मोठा खुलासा केला. आर्यननं अनन्याला ड्रग्जचा जुगाड करण्यासाठी सांगितलं होतं. त्यानंतर अनन्यानं आर्यनला ड्रग्जचा जुगाड होणार असल्याचं सांगितलं होतं. अनन्यानं ड्रग्जबाबत चॅट झाल्याची कबुली दिली होती. मात्र आता अनन्यानं एनसीबी अधिकाऱ्यांच्या चौकशीत आपण मस्करी करत असल्याचं सांगितलंय. अनन्या पांडेला चौकशी दरम्यान खडसावण्यात आलाय. हा काय तुमचा सेट नाही, 11 वाजताची वेळ असताना 2 वाजता का आलात, अशा शब्दात समीर वानखेडेंनी अनन्या पांडेला खडसावलं असल्याची माहिती मिळते. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात क्रीडा जगतात काय चाललंय, बातम्या पाहुयात थोडक्यात. पाकिस्तानच्या मॅचपूर्वी बीसीसीआयनं मोठा निर्णय घेतलाय. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर बीसीसीआयनं 8 नेट बॉलर्सना यूएईमध्ये थांबवलं होतं. यापैकी व्यंकटेश अय्यर, कृष्णप्पा गौतम, शादाब नदीम आणि कर्ण शर्मा या चौघांना भारतामध्ये परत बोलवण्यात आलंय. इतर 4 जण वर्ल्ड कप संपेपर्यंत नेट बॉलर म्हणून टीम इंडियाच्या सोबत राहणार आहेत. येत्या रविवारी भारत पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या अव्वल 12 फेरीमधील सामन्यात विराट कोहलीच्या संघाचे पारडं जड नसेल. पाकिस्तानला कमी लेखून चालणार नाही असं मत भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं. प्रेरक फक्त सल्ला देऊ शकतील, परंतु मैदानावरील खेळाडूंची कामगिरी विजयासाठी महत्त्वाची ठरते, अशी प्रतिक्रिया गावस्कर यांनी व्यक्त केली.
प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना आणि अभिनेत्री सुधा चंद्रन यांची विमानतळावर कृत्रिम पाय काढण्यास सांगून तपासणी करण्यात आल्याप्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं त्यांची माफी मागितली आहे। सुधा चंद्रन यांना त्यांच्या प्रत्येक विमान प्रवासादरम्यान विमानतळावर सुरक्षा तपासणीचं कारण देत CISF कडून त्यांचे कृत्रिम पाय काढण्यास सांगितलं जातं। यावर सोशल मीडियावर त्यांनी व्हिडिओ टाकत पंतप्रधानांकडे तक्रार देखील केली होती। सुधा चंद्रन या गेली अनेक वर्ष कृत्रिम पायाचा वापर करतायत। चेन्नईत एका रस्ते अपघातात त्यांनी त्यांचे दोन्ही पाय गमावले होते। पाहूया सिनेविश्वात काय चाललंय। रस्ट या चित्रपटाच्या सेटवरील चित्रीकरणादरम्यान अभिनेता अलेक बाल्डविन यांच्याकडून रंगभूमीवर वापरल्या जाणाऱ्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीमुळे चित्रपटाची छायाचित्रण दिग्दर्शक ठार झाली तर दिग्दर्शक जखमी झालाय। रस्टचे चित्रीकरण सध्या न्यू मेक्सिको इथल्या सांताफे परगण्यात होत आहे। या घटनेमध्ये सिनेमॅटोग्राफर हलिना हचिन्सचा मृत्यू झाला तर दिग्दर्शक जोएल सोझा हे जखमी झाले। बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंगचा सूर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शित होण्यास काही दिवस आहेत। या चित्रपटातील पहिलं गाणं आयला रे हे प्रदर्शित झालेलं आहे। यानंतर अक्षय आणि रणवीरनं एक बिहाइंड द सीन असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला। हा व्हिडिओ शेअर करत डान्स स्टेप विषयी सल्ला दिलेला आहे। ही स्टेप चुकीची केली तर तुमची भविष्यातील फॅमिली प्लॅनिंगवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो। या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली। इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी आमची वेबसाईट news18lokmat.com याला सुद्धा लॉग ऑन करायला विसरू नका। आमचे फेसबुक आणि ट्विटर पेजला सुद्धा फॉलो करा। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहा News18 लोकमत।